भाजपचे नेते डॉक्टर आशिष देशमुख आपल्या सोबत आहे। आशिष भाऊ, छगन भुजबळ यांच्या नाराजीवरून जरांगे पाटील यांच्या विरोधात ओबीसीची पहिली सभा झाली होती अंबड इथे। त्या सभेत भुजबळांसोबत तुम्ही सुद्धा होते, आणखी काही नेते होते। मंत्रिपदावरून पत्ता कट झाल्यामुळे छगन भुजबळ आता नाराज आहे। हे बघा, नक्कीच अंबडच्या ओबीसीच्या सभेला सन्मान्य भुजबळ साहेबांनी ती बोलवली होती। मी होतो, गोपीचंद पडळकर होते, देवयानीताई फरांदे होत्या। आणि त्यानिमित्ताने आज जर भुजबळ साहेब नाराज असतील तर त्यांनी नाराज सरकारपासून राहायचं कारण नाही। त्यांचा मान सन्मान सातत्याने महायुतीमध्ये प्रत्येकच घटक पक्षांनी केला आहे आणि ह्या महाराष्ट्राच्या सामाजिक व राजकीय जडणघडणीमध्ये 1985 पासून सन्मान्य भुजबळ साहेबांचं मोलाचं योगदान आहे आणि नक्कीच त्यांच्या पक्षाने त्यांच्याबद्दल मंत्रिपदापेक्षा अजून काही मोठं विचार केला असेल, त्यांचं तसं प्लॅनिंग असेल। म्हणजे मला माहित नाही, मी बीजेपीचा आहे, पण सन्मान्य अजितदादा पवारांच्या माध्यमातून भुजबळ साहेबांना अजून जास्ती मोठं मानाचं स्थान हे नक्कीच देण्याचं काही योजना असेल। होऊ शकतं की ते या देशाच्या कोणा ना कोणा राज्याचे राज्यपाल म्हणून बनणार असतील तर नक्कीच त्यांचं जे योगदान आहे ते पाहता त्यांनी नाराज न राहता त्यांच्या पक्षाने त्यांचं कुठेतरी मोठ्या जागी त्यांना मान सन्मान द्यावा। मोठ्या जागी मान सन्मान, राज्यपाल पद महायुतीत त्यांना राज्यपाल पद दिलं जाऊ शकतं समजा? नाही, असं माझ्यासारख्या लहानशा ओबीसी कार्यकर्त्यांना वाटतं की सन्मान्य भुजबळ साहेबांचं कुठेतरी चांगल्या ठिकाणी पुनर्वसन नक्कीच त्यांचा पक्ष करेल। राज्यपाल सारखं पद नाही होऊ शकतं असं काही, त्याच्यामध्ये एवढ्या वर्षाची कारकीर्द, ज्येष्ठता, अनुभव सगळं पाहता त्यांच्या पक्षातर्फे त्यांना राज्यपाल नक्की बनवल्या जाऊ शकतं। काल त्यांचं वक्तव्य होतं TV9 मराठीशी बोलतानाच ते म्हटले की जहा नाही चैना वहा नाही रहना। याचा अर्थ असा होतो की आता या गटात राहायचं नाही, बंडाचा झेंडा, असं त्याचा अर्थ होतो त्या वक्तव्याचा। नाही, असं नाही बघा, ते अतिशय जाणकार, ज्येष्ठ आणि अनुभवी असे नेते आहे आणि नक्कीच स्वाभाविकरित्या त्यांच्या मनाला कुठेतरी दुखावलं असेल, पण माझी पूर्ण खात्री आहे की सन्मान्य अजितदादा पवार त्यांची ही नाराजी दूर करतील आणि त्यांचं लवकरच कुठेतरी चांगल्या मोठ्या पदी आपण त्यांना पाहू। सुधीर मुनगंटीवारही नाराज असल्याची माहिती आहे। सुधीर भाऊ सारखा नेता याला जशी सरकारमध्ये गरज आहे त्यापेक्षा जास्ती जर पक्षामध्ये त्यांची उपयोगिता असेल तर नक्कीच आमचं जे ज्येष्ठ सगळे सर्व नेते आहेत त्यांचं कुठेतरी पक्षामध्ये उपयोग करतील असं कालच्या सन्मान्य देवेंद्रजींच्या वक्तव्यावरून आम्हाला वाटतं। शेवटचा प्रश्न माझा, 39 जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली, पण 12-13 जण प्रबळ नाराज आहेत। तानाजी सावंत, भुजबळ साहेब, इतरही असे। बघा, 237 जणांची आमदारांची महायुती आज सरकार स्थापन केलेली आहे। त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये फक्त 43 जण येऊ शकतात। अशा परिस्थितीमध्ये पुष्कळसे लोक राहिलेले आहेत, पण त्यांचा या राजकीय व्यवस्थेमध्ये कुठं ना कुठं चांगला असा विचार हा नक्कीच त्यांचा पक्ष करणार आहे। म्हणून थोड्याफार काळासाठी ही नाराजी असेल ती लवकरच दूर होईल आणि महाराष्ट्र आता थांबणार नाही। महायुतीच्या सरकारमध्ये महाराष्ट्र ज्या प्रगतीकडे वाटचाल करत आहे त्याला गती देण्यासाठी सर्वजण आम्ही एकत्रित येऊन जोमानी कामाला लागू। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।